नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे द करिअर क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न करिअरमधला, तो म्हणजे 90 डेज नोटीस पिरियड कसा टॅकल करायचा. कारण आपण ज्या कंपनीमध्ये कामाला आहोत तिथे 90 डेज नोटीस पिरियड असतो आणि आपण जेव्हा स्विच मारायचं ठरवतो जेव्हा पण आपल्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न हाच असतो की व्हॉट इज युअर नोटीस पिरियड. आणि जेव्हा आपण 90 डेज म्हणतो तेव्हा समोरचा HR फोन कट करतो आणि म्हणतो की नाही म्हणजे वी वॉन्ट इमिजिएट जॉईनर किंवा 90 डेज वी कॅन्ट वेट वगैरे वगैरे. आणि अशा केसमध्ये मग जॉब मिळवणं फार कठीण होतं. आणि असे बरीच मुलं आहेत जी मला मेसेज करतात की दादा 90 डेज नोटीस पिरियड कसं हँडल करते याबद्दल एक व्हिडिओ बनव. पण हा रीलमध्ये बनवणं थोडं सोपं नाही आहे, लॉंग फॉर्म व्हिडिओ आहेत, त्यामुळे मी यूट्यूबमध्ये हा व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला काही मी ट्रिक्स सांगणार आहे, यातून तुम्ही 90 डेज नोटीस पिरियड सर्व करून तुला चांगली अपॉर्च्युनिटी मिळवू शकता. आता सगळ्यात पहिला गेम काय आहे की 90 डेज नोटीस पिरियड असताना आपल्याला कोणतीच कंपनी हो म्हणत नाही आहे, अपॉर्च्युनिटीज कोण देत नाही आहे, आपल्याला इंटरव्ह्यूज आपला कंडक्ट केला जात नाही आहे. मग या केसमध्ये काय करायचं, तर या केसमध्ये तुम्ही तुमच्या नोकरी प्रोफाईलवर नोटीस पिरियड जो काही 90 डेज म्हटला आहे तो कमी करून 30 डेजवर आणा किंवा 45 डेजवर आणा. तो पहिला चेंज करा. आणि जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल तेव्हा HRला सांगा की माझा नोटीस पिरियड ॲक्च्युअलमध्ये 90 डेज आहे, पण तो निगोशिएबल आहे, मी तो 45 डेज किंवा 60 डेजपर्यंत आणू शकतो. आणि ह्या बोलण्यातून HRला कन्व्हिन्स करा तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करण्याला. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तेव्हा इंटरव्ह्यू इतका तुमचा छान गेला पाहिजे की तुम्हाला तुमचं महत्त्व पटवून देता आलं पाहिजे HRला. आणि काही करून तो तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केला पाहिजे. एकदा का तुम्ही तो इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि तुमच्या हातामध्ये ऑफर आली की लगेचच तुमच्या करंट कंपनीमध्ये तुम्ही रिझाईन टाका. इथे रिझाईन टाकल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या कंपनीला तुमची गरज असेल तर ते तुम्हाला काही ऑप्शन देतील की तुला इथेच आम्ही प्रमोशन देतो किंवा अजून काही अपॉर्च्युनिटीज, अजून काही पर्क्स तुम्हाला ॲड करून देतील, सॅलरी वाढवून देतील. त्या गोष्टीसुद्धा निगोशिएट करा. मग त्यांना सांगा की मला नोटीस पिरियड माझा निगोशिएट करायचा आहे, कारण मला समोरच्या कंपनीला 30 डेज 60 डेजमध्ये जॉईन व्हायचं आहे. कारण बऱ्याचदा काय करतं, बऱ्याचदा जेव्हा तुम्ही ऑफर घेता तेव्हा समोरची कंपनी ऑफर लेटरमध्ये मेन्शन करते की विदिन पिरियड ऑफ 60 डेज यू हॅव टू जॉईन, अदरवाईज हे तुमचं जे ऑफर आहे ती वॉइड होऊन जाणार. मग अशा केसमध्ये तुम्ही तुमच्या करंट एम्प्लॉयरला नोटीस पिरियड ऑलरेडी कमी सांगायचं आहे. मान्य आहे, ते म्हणणार नाही 90 डेज आहे, आम्ही तुला सोडू शकत नाही वगैरे. तर कधीकधी काही कंपन्यांमध्ये ऑप्शन असतो बायआउटचा. बायआउट म्हणजे तुम्ही तुमचे रिमेनिंग नोटीस पिरियडमधल्या डेजचे पैसे देऊ शकता आणि तुम्ही अर्ली एक्झिट मारू शकता. त्या गोष्टी डिस्कस करून बघा. किंवा जर तुम्ही तुमची रिप्लेसमेंट कंपनीला आणून दिली आणि तो वेल ट्रेन असेल, वेल एक्सपिरियन्स असेल, तर तुम्ही त्या बेसिसवर कंपनीशी, तुमच्या करंट कंपनीशी निगोशिएट करू शकता. या सगळ्या गोष्टी करून बघा. तर झाला प्रश्न, तुम्हाला ऑफर मिळाली, तुम्ही इथे रिझाईन टाकलं, तुम्ही निगोशिएशनचा प्रयत्न केला, पण तुमच्या करंट HR ऐकत नाही आहे, तो म्हणतो आहे नाही यू हॅव टू सर्व 90 डेज नोटीस पिरियड ओनली. मग ठीक आहे, आत्ता काय करा, आत्ता 15 ते 20 दिवसानंतर आता तुमचं नोटीस पिरियड सुरू आहे. तुमच्या फ्युचर एम्प्लॉयरला फोन करा, इथून तुम्हाला ऑफर आले त्या कंपनीमध्ये, त्या HRशी बोला आणि त्यांना सांगा की मी माझ्या करंट कंपनीमध्ये खूप ट्राय केलं, पण माझी करंट कंपनी ही 90 डेज नोटीस पिरियड करायलाच सांगते, ते कुठल्याही निगोशिएशनला तयार नाही आहे. जर तुमचा इंटरव्ह्यू चांगला गेला असेल आणि तुमच्यामध्ये तेवढा एक्सपिरियन्स असेल, तुम्ही तेवढे शार्प असाल आणि तुम्ही तेवढं तुमचं नॉलेज असेल, तर समोरची कंपनी तुमच्यासाठी थांबते. मोठमोठ्या कंपन्या 90 डेज नोटीस पिरियडसाठी थांबतात. असं जर तुम्हाला करता आलं तर वेल अँड गुड. समोरची कंपनी थांबते, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा, त्यांच्याशी टचमध्ये राहा, त्यांना या पिरियडमध्ये तुम्ही
इमिजिएट तुम्ही कुठल्या ऑनलाईन मीटिंग अटेंड करू शकता का, किंवा अजून काही ट्रेनिंग सेशन ऑनलाईन अटेंड करू शकता का, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याशी कन्व्हिन्स करून बघा. आणि त्याच्यानंतर आता राहिला प्रश्न, तुमच्याकडे ऑफर आहे, तुम्ही नोटीस पिरियड सर्व करताय. इमिजिएटली तुमच्या नोकरीच्या प्रोफाईलवर तुमचे डेज कमी करत जा. 60 डेज आले, 45 डेज आले, 30 डेज आले. आणि जेव्हा तुमचे हे डेज कमी होतील तेव्हा तुम्हाला अजून बाहेरून ऑफर्स मिळतील. कारण प्रत्येक कंपनीला लवकर जॉईन करणारा माणूस पाहिजे. आणि एकदा का तुमच्याकडे ऑफर असेल की तुम्ही 4 कंपन्यांची खेळू शकता. असे बरेच IIT-मधली मुलं करतात. कारण तुम्हाला ऑफर आली आहे 10 लाखाची, पण तुम्ही त्यांना सांगू शकता की मी इमिजिएट जॉईन करू शकतो, माझ्याकडे 10 लाखाची ऑफर आहे. इफ यू आर गिविंग मी 12-13 देन आय एम इन. असं जर त्यांना सांगितलं तर बऱ्याच कंपन्या तुम्ही लवकर जॉईन करू शकता म्हणून त्या कन्व्हिन्स होतात. मग त्या केसमध्ये ज्यांच्याकडून तुम्हाला पहिली ऑफर मिळाली आहे त्यांना प्रोफेशनली तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 90 डेज नोटीस पिरियड टॅकल करण्यासाठी करू शकता. आणि या केसमध्ये प्रत्येकाला तुमच्या करंट एम्प्लॉयरला तुम्ही 90 डेज नोटीस पिरियड सर्व केलं पाहिजे. कारण त्यांना तुमची रिप्लेसमेंट शोधायची असते, नवीन मुलाला ट्रेनिंग द्यायची असते. तुमच्या फ्युचर एम्प्लॉयरला इमिजिएट जॉईनर पाहिजे असते, त्यांना रिक्वायरमेंट लवकर असते. ह्या सगळ्या केसमध्ये आपली करंट कंपनी आणि आपली फ्युचर कंपनी आपला विचार करत असते. त्यावेळीस आपण पण आपला विचार करायला हवा. जर तुम्ही 4 ऑफर्स त्या पिरियडमध्ये घेतल्या तर 4ही ऑफर तुम्ही निगोशिएट केला तर बरीच मुलं ज्यांच्याकडे पहिली ऑफर 10 लाखाची असते, ॲट द एंड ऑफ द नोटीस पिरियड त्यांच्याकडे जी ऑफर असते ती अराउंड 15, 16, 17 लॅक्ससुद्धा असू शकते. तुमच्या कसं तुम्ही निगोशिएट करता, तुमचे कन्व्हिन्सिंग पॉवर कशी आहे, तुमच्याकडे स्किल्स बेस काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यावर डिपेंड आहे. सो ह्या झाल्या 90 डेज नोटीस पिरियड टॅकल करायच्या गोष्टी. आणि यासारख्या अजून व्हिडिओजसाठी द करियर क्लिनिक हे माझं पेज, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजून कोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओज हवेत त्या नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. भेटत राहू.